नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे टोटल सपोर्ट या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बघा, 1 मे महाराष्ट्र दिन। आज मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। लॉकडाऊन 3 म्हणजे 3 मे नंतर लॉकडाऊन आता कशा प्रकारे असणार आहे आणि त्याचबरोबर रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन यामध्ये कशा प्रकारचे जिल्हे आहेत याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा उपयुक्त व्हिडिओ आहे, पूर्ण पहा आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा। अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टोटल सपोर्ट या चॅनलला सबस्क्राइब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला, काय हे निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, लॉकडाऊन संदर्भात कशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे, आज कशा प्रकारची घोषणा केलेली आहे, त्याचबरोबर रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे याबाबत अधिकृत यादी निर्गमित करण्यात आलेली आहे। तर आपण याची सविस्तर माहिती जाणून घेऊया। बघा, लॉकडाऊन 3 म्हणजे 3 मे नंतर आता लॉकडाऊन संदर्भात कशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। बघा, 1 मे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले आहे। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी हा योगायोग आहे। गिरणी कामगारांसह अनेकांनी अखंड महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं। या सर्वांना वंदन। मी लढवय्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, याचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे हे म्हणाले। तसंच यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। तर बघा, 3 तारखेनंतर काय करायचं आहे, आम्ही घरी किती काळ बसणार, नोकऱ्या जाणार, अर्थव्यवस्था ढासळणार असं बोललं जात आहे। हो, हे खरं आहे, पण प्रत्येक राष्ट्राची खरी संपत्ती त्यातील नागरिक असतात, हे वाचले पाहिजेत। 3 मे नंतर जे विविध झोन आहेत त्यातील जिथं रेड झोन आहे तिथं काही करणं शक्य नाही। ऑरेंज झोनमध्ये ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तिथं परवानगी देण्यास सुरुवात केली आहे। ग्रीन झोनमध्ये तर आधीच विविध परवानग्या देण्यात आल्या आहेत। झोननुसार लॉकडाऊनमध्ये मोकळीक देऊ, पण कोणीही लगेच गर्दी करायची नाही, नाहीतर पुन्हा हा विषाणू डोकेवर काढेल, असं उद्धव ठाकरे हे म्हणाले। त्यानंतर पहा, तुमचा स्वतःचा जिल्हा आता कोणत्या झोनमध्ये असणार आहे याची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, रेड झोनमध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे, त्यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला आणि जळगाव। त्यानंतर बघा, ऑरेंज झोनमध्ये कोणते जिल्हे असणार आहे, त्यामध्ये रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड। त्यानंतर पहा, ग्रीन झोनमध्ये कोणते जिल्हे आहेत, उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली। तर मित्रांनो, लॉकडाऊन संदर्भात आज महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये आता मोकळीक असणार आहे, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिलेली आहे। धन्यवाद।